नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। या दरम्यान नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते यांची धडक पाहायला मिळते। हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या मान्य होतील या आशेने आंदोलनकर्ते यांनी आंदोलन सुरू केलं। अशातच महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना ग्रामीण यांच्या वतीनं या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन केलं जात आहे। हिवाळी अधिवेशनात सरकार मागण्या पूर्ण करतील अशी आशा या आंदोलन करताना लागलेली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय जनविकास न्यूजनं। मेहनत हमारी घरकुल संघटनेचा नागपूर हिवाळी अधिवेशनाला आता सुरुवात झाली आहे। आपण जर पाहतो की आजचा दुसरा दिवस आहे आणि अशातच जर पाहिलं तर यशवंत स्टेडियमवर विविध संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपण जर पाहिलं की या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन या ठिकाणी आलेले आहे। आपापल्या मागण्या या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण होतील ही अपेक्षा घेऊन या ठिकाणी आंदोलक आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। महाराष्ट्रातून विविध भागातून या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी आलेले आहेत। त्यांच्या काय मागण्या हे सुद्धा आपण जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्ही आज आंदोलन करत आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? आम्ही महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना आहे। आमचे पूर्ण राज्यभरातले लोक आहेत। राज्यस्तर, जिल्हा स्तर आणि तालुका स्तरावर कार्यरत आहेत। आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत ज्या आजपर्यंत आम्ही कंत्राटी स्वरूपाने आणि तुटपुंजा मानधनावर जे काम करतोय। शासनाने स्वप्न बघायचं बेघरांसाठी घर आणि आमचा विचार न करता तुटपुंजा मानधनावर आमच्याकडून काम करून घ्यायचं, तर त्यांनी आम्हाला सरळ शासन सेवेत ग्रामविकास विभागामार्फत किंवा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर घ्यावं। त्यानंतर प्रत्येकाचं 40-45 इतकं वय गेलेलं आहे। 15-20 वर्ष या सिस्टीममध्ये काम करत गेलेत। 100 रुपयापासून तास 20-22 हजार रुपये मानधनापर्यंत सर्व काम करणारे लोक आहेत। तर वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर ही सिस्टीम जर बंद झाली तर यानंतर आमच्या सर्वांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी या शासनाने सहानुभूतिक पूर्वक विचार करून आम्हाला वय वर्ष 58पर्यंत आम्हाला नोकरीची शाश्वती द्यावी, जेणेकरून आमचे 500+ कुटुंब जे आहेत ते कुटुंब रस्त्यावर येणार नाहीत। त्यानंतर जे या थर्ड पार्टी कंपन्या वगैरे नेमलेल्या आहेत शासनाने, या कंपन्या आता आमचे हे जे मित्र आहेत गोंदियाचे, असे लोक काम करत असताना नाशिकमध्ये गोंदियामधलं असे मित्र काम करत असताना एक्सपायर झाले। या कंपन्या ग्रॅज्युएटी, PF सर्व गोष्टी, इन्शुरन्स सर्व गोष्टी कपाती करतात, परंतु अशा कुटुंबांना त्यांनी 1 रुपयाची सुद्धा मदत करत नाहीत। ही अतिशय वाईट अवस्था आहे। तर शासनाने हे कंत्राटी धोरण आणि या कंपन्यांना पोचणं बंद करून सरळ जे असेल ते आम्हाला द्यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्यांनी ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आहेत, कारण गेले 10 ते 15 वर्ष आम्ही तुटपुंजा मानधनावर काम करून थकलो आहे। आता शासनापुढे शासनही आमचंच आहे, आम्ही महाराष्ट्रातले आहोत, महाराष्ट्र आमचा आहे, मुख्यमंत्री आमचे लाडके आहेत, आम्ही मुख्यमंत्र्याचे आहोत। मुख्यमंत्र्यांकडून आमची एवढी एकच अपेक्षा आहे की आमच्या एवढ्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा। हिवाळी अधिवेशन सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला या अधिवेशनामध्ये तुमच्या मागण्या मान्य होतील? मागण्या मान्य तर व्हायलाच पाहिजे सर। संविधानाच्या विरोध आहे आपण प्रायव्हेटायझेशन करणं किंवा एखाद्याला कंत्राटी काम करायला लावणं। असं असतानाही आम्हाला पूर्णपणे गुलामगिरीने वागवलं जातं। रात्रंदिवस काम करून गेलं तर ऑफिस टायमिंग नंतरही आम्हाला बसवलं जातं, हे पाहिजे, रिपोर्ट्स पाहिजे, असं तसं करून आम्हाला भरपूर प्रॉब्लेम करतात। त्याच्यानंतर CSC सारख्या कंपन्या पॅरेंट कंपन्या नेमतात आणि मग त्या नियमबाह्य आमचे पगारी कपात करणार आणि इन्शुरन्स कोणाचे क्लेम देणार नाही। पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका आम्ही वरती जाऊ। नक्कीच जर आपण पाहिलं की या ठिकाणी कर्मचारी, घरकुल कर्मचारी, या कंत्राटी कर्मचारी आंदोलन सुरू आहे। जर मागण्या मान्य झाल्या तर यापेक्षा एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात सरकार यांच्या मागण्या मान्य करणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, नागपूर।